प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे संघर्ष कन्या संजयताई जाधव, माझ्यासोबत आलेले जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, भरत राजपूत, विकाजी जैन, प्रतिभाताई जगताप, पुष्पा गावाने, सोनाली घाटवळे, अवचित वळवळे, अशोक दापके, डॉक्टर सदाशिव पाटील, शिवाजी थेटे, गजानन मनगटे, जयेश बोरसे, साईनाथ आल्लाड, ज्ञानेश्वर निकम, सरपंच पुंडलिक डहाके, नवले अप्पा, प्रदीप बोडके, उपस्थित या ठिकाणी सर्व बंधू भगिनी, अनेक वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा पिशोरला आलेलो आहे आणि आल्यानंतर मला वाटलं की पालकमंत्री म्हणून माझा सत्कार या ठिकाणी होतोय, परंतु यादी एवढी मोठी वाचली की मला धडधड व्हायला लागली। बरं, काही लोकांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु मला पिशोर नवीन नाही। पिशोरमध्ये माझी हत्या राहायची। आंबोरे कुटुंबाला तुम्ही लोक ओळखत असाल आणि या कन्नड तालुक्याचा मी संपर्क प्रमुख होतो। लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, यशवंत पवारापासून तर सर्वांच्या निवडणुका मी या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला मध्ये यायचो। फक्त प्रचारालाच यायचो नाही तर या तालुक्यामध्ये जेव्हा केव्हा दंगली घडल्या त्या टायमाला सुद्धा मी यायचो। आज संभाजीनगरहून निघाल्यानंतर मी कन्नडला चाललो, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोक्यात होत्या। काही माझे जुने मित्र भेटले, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही साहेब तुम्हाला आठवतोय का, आपण चिकलठाण्याला सायकलीवर गेलो होतो, हिवरखेडची दंगल झाली त्या टायमाला आपण सायकली घेतल्या होत्या, तिथून कन्नडहून आपण तिकडे 10 किलोमीटर तिकडे गेलो। मला सर्व आठवतं बरं, सर्व लोक सुद्धा आज माझ्या सोबत आहेत। शिवाजी कधी आमच्यापासून सुटला नाही, मधल्या काळात गेला तर तो भाग वेगळा। अवचित वळवळच्या गावाला गेलो, पहिल्यांदा त्याला मी पंचायत समितीचं तिकीट दिलं होतं, त्या टायमाला पंचायत समिती सदस्य झाला होता। आता एका पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत, राजू राठोड, ज्या सोयगावला बनोटीच्या सर्कलमध्ये आमच्या सभा असायची ना, राजूच्या डोक्यावर गॅस बत्ती असायची। कधी त्याला जाऊन विचारा। आणि सर्व प्रचाराच्या काळामध्ये सर्वांशी आलेला संपर्क तो आजही तसाच आहे। इतके वर्ष झाले तरी त्याच्यात अंतर पडलेलं नाही। आणि महत्वाचं म्हणजे पिशोरला मी यायचो ना, तर या गावाच्या बाहेर एक ढाबा होता, छोटासा हॉटेल होतं, तिथं जेवण चांगलं भेटायचं। मी कन्नडून जेवायला खास इथे यायचो, म्हणून नातं हे आमचं पहिल्यापासूनच आहे। मी पालकमंत्री झालो, संजनाताईंनी मला सांगितलं, 2-4 वेळा तिने मला तारीख घ्यायचा प्रयत्न केला, परंतु असं असतं ना की नवीन नवीन पालकमंत्री झालो, नवीन नवीन मंत्री झालो, गर्दी चालू असते आणि मग या गर्दीमध्ये आपल्याला द्यायला वेळ नसतो। त्या वेळेमुळे तिचा कार्यक्रम दरवेळेला पुढे 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 जातो। आज मी मनाची खुणगाटच बांधली, काही असेल तर आपल्याला आज कन्नडला जायचं। कन्नड हा असा तालुका आहे। मी भरत माझ्या बाजूला बसलेला होता, म्हणलं भरत तुला माहित नाही, कन्नड तालुक्यामध्ये राजकारण करायला फार पूर्वीपासून कन्नड हा हे तालुका जिल्ह्याचं राजकारण करायचा। बाळासाहेब पवारापासून हे राजकारण चालत आलेलं आहे।
दोन कोटावाल्याचं बी राजकारण आम्ही पाहिलेलं आहे, बाळासाहेब पवारांचं सुद्धा राजकारण आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यात किशोर, या किशोरला म्हणलं तुला माहित नाहीये, छोटा बंगाल म्हणतात त्याला. त्याला काय माहिती कोण कुणावर कधी जादू करेल काही भरोसा आहे. आताच आपल्या सरपंचांनी माझ्यावर जादू केली की नाही, 2-4 पानं सगळे वाचून दाखवले आणि पुन्हा म्हणतो तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला निवेदन देणार छू. मागितलं ते कमी नाहीये, आणखी मागायचंय. या तालुक्यामध्ये सर्व एक मी पाहिलेला आहे, जिवंतपणा आहे. काही असेल मला तो आवडतो. संजनाताईने साहेब भाषण करताना मी तुझ्याकडे आवर्जून पाहत होतो की ही काय बोलते काय. तिने कुठेही कुणाचाही उल्लेख केला नाही, कुणी त्रास दिला त्याचा शब्द सुद्धा काढला नाही. आयुष्यामध्ये मोठं होण्याचं हेच लक्ष नाही. एक तर बोलू नकोस, नाही तर माझ्यासारखं बोलत जा. आपण किसके बाप को डरते. अरे मी अनेक वर्ष या राजकारणात, 42 वर्षे मी या राजकारणात आहे. 1-2 वर्षाचं राजकारण केलेलं नाही, 42 वर्ष. म्हणून कुणाच्या नांग्या कुठं ठेचायचा याचा सगळा धडा मी घेतलेला आहे. संजय शिरसाट मंत्री नव्हता, परंतु महाराष्ट्रामध्ये आपलं नाव होतं का नाही. सगळ्या टीव्हीवरती तुम्ही पाहिलं का नाही. आपल्या नादी कुणी लागायचं नाही, आपण कुणाच्या नादी लागत नाही. तू मोठा तो बाप मोठा, तो पंजोबा मोठा. आणि हमीच करीन असं म्हणलं तर मग मागून आपण जे काही देतो ना पटका, तर नंतर त्याला कधी दिसू देत नाही. मला काय करायचं, आम्हाला काय करायचंय. आम्ही जेव्हा उठाव केला त्या टायमाला अनेक लोक होते. हा तुमचा मागचा आमदार बी आमच्या बरोबरच होता. ऐकलं नाही, येड्यांनी गेला घरी. खोटं बोलत नाही मी कधी. विचारत देवावर हात ठेव, कुणावर हात ठेव, कुणाबरोबर होतास. गेला तर गेला. एकदा संजनाचं वडील मला भेटले विमानात, रावसाहेब दानवे. त्यांना सांगितलं उगाच वाकडं तिकडं राजकारण करू नका. संजनाचा प्रवेश शिवसेनेत करा, तिकीट द्यायची जबाबदारी माझी. संजनाला सुद्धा सांगितलं चिंता करू नको, तुला तिकीट द्यायची जबाबदारी आमची. अरे एक महिला भगिनी चांगलं काम करायची इच्छा बाळगते, तिला काम करायचंय ना. तरी शेवटच्या दिवसापर्यंत नाव कसं नाही आलं, तिची बी धाकधूक. अरे म्हणलं शिंदे साहेबांनी तुला शब्द दिला, थोडं शांत बस ना. अरे नेता कसं आहे, ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो ते एकनाथ शिंदे साहेब आहेत कसे. तुम्ही ते धर्मवीर 2 पाहिलं असेल ना, माझी अवस्था काय होती ती. गेटच्या बाहेर माणसं, गेटच्या आतमध्ये सुद्धा आम्हाला घेत नव्हती. परंतु परिस्थिती कशी बदलते. माणसाने एकमेकाला सन्मान दिला पाहिजे. तुम्ही माझा मान राखता. आता अनेक लोकांनी हार आणले होते, धडपडत तो माझ्या गळ्यात हार टाकत होता. 100 रुपये खर्च झाला असेल का नाही, 200 रुपये खर्च झाले का नाही त्याचे, तरी तो हार टाकण्यात धडपडतोय. मुलाला आपण 10 रुपयाचं चॉकलेट देताना 10 वेळेला विचारतो. आई तर नक्कीच करते, राहू दे 10 रुपयाचं चॉकलेट देण्यापेक्षा एक मेथीची
जुडी जरी आली तर घरामध्ये भाजी नाही. परंतु 200 रुपयाचा हार घेऊन तो धडपडत जेव्हा माझ्या गळ्यात टाकायला येतो त्या टायमाला त्याच्या भावना मी जर समजून घेतलं नाही तर त्या हाराला किंमत काय. म्हणून एकंद गुलाबाचा हात 3 वेळाला माणसं चेंज करून टाकत होते नाचच्या. किशोरमध्ये किती हुशार लोक असतात ते मला आज कळालं. हार तोच आहे. इकडं वाचणारा असा धाड 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 वाचत होता. याच्यानंतर हे याच्यानंतर हे. अरे म्हणतो हार कुठे दुसरा. पण काही असेल या महिला भगिनी बसत्या काय आहे ना यायचं आपल्याकडे. परंतु एक अपेक्षित आहे. अरे यांची सत्ता आहे. आलेलं पालकमंत्री नावाचं भूत कधीतरी आपल्या कामं येईल. अपेक्षा नसावी असावीच. कन्नडकडे येताना मी पहिल्यांदा पाहिलं. कलेक्टर ऑफिसमध्ये पहिल्या सगळ्या चौकशा केल्या. पहिले ठरून येत असतो. संजय शिरसाट तुम्हाला माहिती बोलताना कुणाच्या बापाला घाबरत आणि करताना सुद्धा कुणाच्या बापाला घाबरत. म्हणून पहिल्यांदा सगळं पाहून घेतलं काय करायचं. आपण ज्या तालुक्यात चाललो त्या तालुक्याच्या लोकांच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत. संजनाताई तू चिंता करू नकोस. दर महिन्याला किशोरला उद्घाटन झालं पाहिजे आणि तालुक्यात एक उद्घाटन नक्की झालं पाहिजे. पैसे द्यायची जबाबदारी माझी. अरे मी पालकमंत्री असा तसा पालकमंत्री टेम्पररी काम आपण करत नाही. 2 महिने 1.5 महिन्याचा 5 वर्षाचा पालकमंत्री नाही. काय चिंता करते. पैसे कसे द्यायचे. आपल्या एका सैन्य पैसे मिळतात ना. टेन्शन का घेते. किशोरचा सगळा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. तिला मी आजच सांगितलं 5 कोटी तुला देतोय. कामाची सुरुवात कर. अरे ज्या नेत्याच्या ताकदीवर आम्ही आज तरलोय ते एकनाथ शिंदे साहेब आहे. तू पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्या तहसीलदारला बोलवते, बीडीओला बोलवते, याला बोलती त्याला बोलती. अरे आम्हाला 5-10 वर्ष तर आमदारकीच कळाली नव्हती. आम्हाला आमदार निधी कळत होता फक्त. मग तो 2 कोटीचा 3 कोटी झाला, 4 कोटी झाला, 5 कोटी झाला. आम्हाला वाटायचं 5 कोटी म्हणजे फार मोठे. निधी मागायला गेलो देत नव्हतो. मतदारसंघामध्ये लोक म्हणायचे काय शिरसाट साहेब आमच्याकडचे रस्ते राहिले, आमच्याकडचं ड्रेनेज राहिलं, आमच्याकडचे लाईट राहिले. आज त्यांना काय सांगू माझी अडचण काय. आम्हाला निधी देत नव्हते. 2.5 वर्षाचा चमत्कार कसा झाला. फटक्यात झाला. निधी माझ्या मतदारसंघामध्ये कामं किती झाले असतील. जर पहिल्या आमदार असतो मी तसाच असतो. 5 कोटीचा निधी मतदारसंघामध्ये जर काम करायचे असेल, एखादं 25 कोटीचं काम करायचं असेल तर मला किती टर्म काम करावं लागेल. 5 टर्म. एकनाथ शिंदे साहेबांनी एका झटक्यामध्ये मला 2,000 कोटी रुपये दिले आणि काम फटाफट झालं. कोणतंही काम माझ्या मतदारसंघामध्ये ठेवलं नाही. याला म्हणतात नेतृत्व. आणि त्या नेतृत्वाच्या हाताखाली आपण काम करतो. पैशाची चिंता करायची नाही. आणि दुसऱ्यांदा मी सत्कारला आलो तर ती यादी वाचायची नाही तर मला ते हार घेण्यापेक्षा यादी कोणती येते याचीच भीती वाटेल. तू मार दत्तक घेणं काय भानगड. कोणी दत्तक बत्तक नाही. हा जिल्हा आपला आहे. हा तालुका माझा आहे. हा तालुका या कार्यकर्त्यांचा आहे. काम करताना एक लक्षात ठेव. हे कार्यकर्ते तुझ्या बरोबर मोठे झाले पाहिजे. कार्यकर्त्याचं लक्ष ठेव. मी 85 पासून काही कार्यकर्त्याला पाहतो, 88 पासून पाहतो, कुणाला 90 पासून पाहतो.
जय भवानी जय शिवाजी, ज्यांच्यासाठी जय भवानी जय शिवाजी केले तेच दुसरीकडे गेले गद्दारांनी. विधानसभेची निवडणूक काय दिलं नाही त्या संजय शिरसाटला, काय दिलं नाही अमक्याला, काय दिलं नाही ढमक्याला. अरे आम्ही आयुष्याचे 42 वर्ष दिले तुम्हाला. घर नाही पाहिलं, दार नाही पाहिलं, जसं सांगितलं ना चिकलठाण्याला सायकलीवर जायचो, या किशोरला मी तर जेवायचो. तो दादावला आहे की नाही मला माहिती, कुठतरी असं त्याला माहिती. इथंच आम्ही जेवायचो. रोहिदास पीस चांगले द्यायचा. कैलास सूप तर लयच चांगलं होतं. पहिलं सूप द्यायचं, नंतर जेवण करायचं. जेवण करायसाठी मी 25 किलोमीटर यायचो. कारण तो काळ आम्ही पाहिलेला आहे, ते संघर्ष आम्ही केलेला आहे. त्या संघर्षामधून आम्ही उभं राहिलेलो आहोत. कोणी येतं नवीन? तुम्हाला माहिती, मागं एकदा मी बोललो, मान फक्त हलवली, महाराष्ट्रामध्ये गडबड झाली का नाही. आम्हाला शिवसेना शिकवायला लागली. ज्याचे जन्मदाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या तालमीत वाढलेल्या शिवसैनिकाला शिवसेना शिकवता. आजही आम्ही म्हणतो, गर्वाने म्हणतो, होय आमचे बाळासाहेब होते म्हणून आम्ही या स्टेजवर आहोत. आज पालकमंत्री त्यांच्या आशीर्वादामुळे. हे नवीन आलेले जाऊ द्या, सगळं लाईव्ह चाललं, नाही तर दिले असं 2-4 शिवाय. ते आम्हाला शिवसेना ही निवडणूक तर एवढी भारी होती, काही लोक तर पाडायच्या तयारीत होते. संजनाला पाडायला कोण कोण होतं? अच्छा बेटा, उधर से पैसे इधर डालता होतं का नाही? आम्हाला बी होतं, बोलणाऱ्याला पण होतं. कशासाठी? तुमचं राजकारण करण्यासाठी. आणि बाकीच्या महाबाप गद्दाराला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि आम्ही अरे बाबा माझं नाही, त्याला तर आपण गाडू, तू छान ना थोडस. आता मी फक्त कन्नडमध्ये आलो, आणखी मला जिल्ह्यात फिरायचं. गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. 50 टोके एकदम ओके. कुठं जातं तोंडाला काय वाचा लाभ झाला म्हणा ना, आता म्हणा 50 टोके एकदम ओके म्हणा गद्दार. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. भाषण काय जोरात करायची. निवडून किती आले? 0. जिल्ह्यात 0. एकटा आणायचा निवडून त्या कुठून तरी. पैसे घेऊन तिकीट वाटल्यानंतर उमेदवार निवडून येत नसतो, त्याला कष्ट करावे लागतात. संजनाने केलेले कष्टाचं फळ तिला आमदारकी म्हणून मिळालं. सहज नाही होत रे बाबा. अरे मी 10 वर्ष नगरसेवक होतो. मी अनेक वेळा सांगतो, जे शिवसेना प्रमुखाने मला शिकवलंय. 10 वर्ष होतो, सगळं मला संजू भाऊ म्हणतात. त्याच्यानंतर आमदार झालो, संजू भाऊ म्हणतात. दुसऱ्यांदा आमदार झालो, संजू भाऊ म्हणतात. तिसऱ्यांदा आमदार झालो, संजू भाऊ म्हणतात. चौथ्यांदा आमदार झालो, तरी संजू भाऊ म्हणतात. मला आमदार झाल्यासारखं वाटतच नाही, का नाही बोलतो. आता तर पालकमंत्री झालो, मंत्री झालो, तरी कोणी मला कोणी म्हणतच नाही. मला आमचा संजू भाऊ आले, आमचा भाऊ संजू भाऊ. अरे हे नातं आम्ही निर्माण केलंय. मला सर्वात जर कोणतं नाव आवडत असेल तर मला कोणी संजू भाऊ म्हणलं तर मला आवडतं, कारण की ते तुमचं माझं नातं आहे. हे नातं शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलेलं आहे. त्या नात्याने आम्ही वागत चाललोय. संजनाताई तू चिंता करू नको. चांगल्या चांगले ते धाबे आता दणावलेले. त्यांना माहिती नाही कशी बाई पटकन अशी 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 करत आमदार झाली, त्यांनाच कळालं नाही. आता तुला हलवायची कुणाची ताकद सुद्धा नाहीये, एवढं लक्षात आहे.
आम्ही आहोत, सगळेजण आहेत तुझ्या पाठीशी उभे आहोत. ज्या ठिकाणी आरोग्य दवाखान्याचा प्रश्न आहे, इथं विजेचा प्रश्न आहे, मला सांग आरोग्य दवाखान्यासाठी पैसे तू कधी घेऊन जा. विजेचा आहे, डीपीचा आहे, ते मला सांग. कलेक्टर असेल, कोणी असेल, कमिशनर असेल, कोणी असेल, तुझ्या मतदारसंघामध्ये येऊन तुझं काम करतील, ही ताकद आता आपल्यामध्ये आहे. निधीची चिंता करायची नाही, उगाच तरी चिंता करायची. देगा की नाही, अल्लाह के नाम पे दीजिए, अल्लाह के नाम पे दीजिए. अरे सरकार कशाला म्हणतात? सरकार चालवायचं कसं ते ठरवलं पाहिजे. सरकार चालवणं खायचं काम नाही. लोकांना चुकीचे आश्वासन देऊ नका, कधी लोकांना चुकीचं सांगू नका. होत असेल तर करा, नसता आज लोक चांगले दिसतात, सभा चांगली मोठी आहे, तिकडे लोक ऐकतायत, कोणी गॅलरीत ऐकतंय, सगळ्याला वाटतं काहीतरी बोलतोय. जर हे शब्द मी जर पाळू शकलो नाही तर माझ्यासारखा नालायक माणूस कोण नाही, हे आपण स्वतःला समजलं पाहिजे. म्हणून शब्द चेतना जगून दिला पाहिजे. का पण या कन्नडच्या विकासासाठी तुझ्या बरोबर आम्ही सर्वजण आहोत. हे सर्व कार्यकर्ते, इकडचे सर्व नागरिक, हे बंधू भगिनी, पिशोरमधले रस्ते झाले नाही म्हणलं तर मलाच वाईट वाटायला लागलं. कोणी जादू केली या पिशोरवर काही कळा ना. छोट्या बंगालावर जादू करतात लोक, इथं आज पहिल्यांदा मी पाहतो. चिंता करू नको. 26 मार्चचं आपलं अधिवेशन संपलं. एप्रिलची 1 तारीख घे, सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात कर. दादागिरी यायची करण्याची पाहिलं तुम्हाला माहिती. सकाळी एक तो भोंगा बोलतो, नंतर आपण कसं करतो मग काय रे. म्हणून आपण भाऊ कुणाच्या नादी लागत नाही, कुणी आपल्या नादी लागू नये. आजचा हा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. एकेकाळी इथं पुढे कुणाच्या प्रचारासाठी मी यायचो, एकेकाळी इथं शाखा उद्घाटनासाठी यायचो, एकेकाळी इथं दंगली समवण्यासाठी यायचो. आज ह्याच कन्नडमध्ये मी पालकमंत्री म्हणून आलोय. किती आनंद माझ्या मनाला होतो हे मला माहिती. इतरांचा प्रचार करून त्यांना आमदार बनवण्यासाठी, प्रदीप जयस्वाल सारख्यांना खासदार बनवण्यासाठी दिवस रात्र या तालुक्यामध्ये आम्ही फिरलो आणि आज त्या तालुक्यामध्ये मंत्री म्हणून आलो. काळ कसा जातो हे लक्षात ठेवा. शिवसेनेचा संघर्षाच्या काळामध्ये सगळ्या पोलीस स्टेशन आमच्या शहरातल्या सगळ्या लॉकअपमध्ये मी गेलेलो आहे. तिथं माझा मुक्काम झालेला आहे. म्हणजे मी काही दरोडेखोर होतो, चोर होतो असं समजू नका. मी काही चुकीचं काम केलं असं काही समजू नका. नाही तर म्हणजे काय माणूस पालकमंत्रींचा लॉकअपमध्ये राहिलेला आहे. मी सगळ्या आंदोलनासाठी त्या लॉकअपमध्ये राहिलेलं आहे. पोलिस मला शोधायचे, आमच्या घरी यायचे, घरच्यांना त्रास द्यायचे. कुठे गेला, कुठं फरार झाला. आज तेच पोलीस माझ्या संरक्षणासाठी आहेत, ते वाट करून देत आहेत. हा चमत्कार शिवसेना त्यांनी त्यांचं टाटामाचं काम केलं. आजचं काम ते आजही ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत. तो त्यांचा दोष नाहीये. माणसाने उभं राहताना त्या मजबूतीने, त्या जिद्दीने उभं राहिलं पाहिजे. आमच्याकडे होतं काय, मी आजही सांगतो की मी रिक्षा ड्रायव्हर होतो, मी कंपनीतला कामगार होतो. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एवढं 10 वर्ष कॉर्पोरेशन नगरसेवक, 20 वर्ष आमदार. आता आणखी काय पाहिजे मला. काही लोक म्हणतात या संजय शिरसाट मंत्रीने झाल्या लय वाईट झालं. आता झालं का नाही, आता पालकमंत्री झालो का नाही, आता मी 5 वर्ष राहील ना, तुमचा सगळ्याचा होकार आहे ना, मग पास झालं. मग कोई भी आ जाओ, आपने उसका डर. म्हणून आपल्याला विकासाच्या लाईनी जायचं. एक लक्षात ठेवा, भाषण चांगलं केलं, चांगलं बोललं, रडलं, पडलं, त्याच्यामुळं राजकारण चालत नाही. लोकांच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहिजे. लोकांना जे पाहिजे त्या टायमाला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी अनेक वेळेला पाहतो
मी तुम्हाला मुद्दामून एक गोष्ट मुद्दाम थोडक्यात सांगणार आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये बसतो, एक मुलगा आला माझ्याकडे, मला म्हणे साहेब मी तुमच्याकडे आलो, मला तुमच्याशी थोडंसं काम आहे, मला हिंमत होत नाही पण मी बोलतो. म्हणलं काय झालं? मी सीएची परीक्षा द्यायची, मला आजचा शेवटचा दिवस आहे, मी अनेकाकडे गेलो, कोणी मला मदत केली नाही. मला मदत मागायला आवडत सुद्धा नाही, परंतु माझ्या वडिलांना पॅलेसचा अटॅक आला, ते रिक्षा चालवत होते पण ती रिक्षा बंद आहे. मी शिक्षण करतो, त्यांच्या रिक्षाच्या जे काही मिळालं त्याच्यावर माझं शिक्षण चालू होतं, पण त्यांना पॅलेसचा अटॅक आलाय म्हणून ते घरी आहे. आज शेवटचा दिवस आहे. मी जर आज पैसे भरले नाही, माझं पुढच्या वर्षी पुन्हा 1 वर्ष जाईल. पैसे किती होते? 3,500 रुपये. डीजेसाठी आपण किती पैसे खर्च करतो? कोणताही सण सुद्धा आला तर किती पैसे उडवतो? मी तरी मनातल्या मनात म्हणतो का हा काही खोटं बोलतो का एकदा पाहून घ्या. माझ्या पीएला सांगितलं बघ रे हा खरं बोलतो का खोटं बोलतो. जाऊन त्यानं पाहिलं, खरं होतं. मी त्याला 3,500 रुपये दिले, विसरून गेलो. त्या पोराने ती एक्झाम दिली. 2-4 महिन्यांनी जो निकाल लागला त्याच्यानंतर तो पोरगा आला. आता रोज भेटणाऱ्या लोकांमध्ये त्या पोराला कोण लक्षात ठेव? पावसावर पेढे हातात घेऊन तो पोरगा आला. पुन्हा मला भेटायला जे सगळेजण येतात तसा तोही आला. पेढे माझ्या समोर केला. म्हणलं कोण रे बाबा तू? 3,500 रुपये दिले तर माणूस तो पोरगा कधी काळी आला होता, मी त्याला ओळखतही नव्हतो. म्हणलं कोण रे तू? पण साहेब तुम्ही मला ओळखलं नाही. म्हणलं नाही. म्हणे साहेब तुम्ही त्या दिवशी मला 3,500 रुपये दिले होते सीएच्या परीक्षेच्या वेळेला. ती परीक्षा मी पास झालो, आज मी सीए झालो साहेब, हा तुमच्या आशीर्वादामुळे झालं. किती आनंद झाला असं मला ना. 3,500 मध्ये एखाद्याचं आयुष्य करू शकतं. याला म्हणतात काम. छोटंसं काम होतं ते. 3,500 मला काही वाटणार नाही, परंतु एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण चमत्कार घडू शकतो. असे अनेक किस्से सांगू शकतो. मी त्या शिंदे साहेबांकडे पाहतो ना, तर सकाळी पाहिल्यानंतर इतके लोक असतात, प्रत्येकाला काही ना काही मदत करत असतात. अरे या मदतीचं फळ आहे. अरे नाही तर आमच्या सारख्याला कोण निवडून देणार? परंतु लोकांच्या सुखादुःखात जेव्हा आपण सहभागी होतो त्या टायमाला लोक आपल्याला विसरत नाही. म्हणून आज मी तुम्हाला सुद्धा या किशोरमध्ये आल्यानंतर जे मी काही वातावरण पाहिलं, जे काय तुम्ही सर्वजण आज थांबलात त्याबद्दल तुमचे आभार तर मानतो. पण आता याच्यानंतर मी जेव्हा किशोरला येईल, हे किशोर तुम्हाला बदललेलं निश्चित दाखवेल. तुम्ही केलेलं सगळं हे प्रेम, दाखवलेलं प्रेम, संजना ताईने आम्हाला बोलून तो सत्कार केला. जे काही फुलं आमच्या अंगावर उधळले, किती पैशाचा घेईल मला माहित नाही. गोड बोलती, चांगलं बोलती. पैसे आता मागायला दिवशी भाऊ काल तुम्ही बोलले होते हे घ्या यादी. आता एका माणसाने यादी दिली, दुसरी यादी देऊ नकोस. जे काम मी सांगितलं याला प्रायोरिटी दे. निश्चितच या सगळ्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. विधानसभेचा निकाल लागल्यापासून आमच्या ताईचा संघर्ष वाढला होता, पण तुम्ही आज आश्वासन न देता डायरेक्ट परिपूर्ती केली. त्यामुळं पुन्हा एकदा मी तुमचं गावकरी. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.